आदरणीय दादा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होती, ते आपण पूर्ण करू शकलो नाही किंवा ते बघू शकलो नाही. परंतु दादाच्या रूपानं आज आपल्याला सुनित्रा वहिनी मुख्यमंत्री म्हणून जरी पाहायला मिळाल्या तरी खूप मोठा आनंद आणि समाधान भविष्यामध्ये आपल्याला मिळेल. सर्वांना उदंड निरोगी दीर्घ आयुष्य देऊ, आपला परिवार देखील सुखी समाधानाने राहू आणि या जनतेची सेवा करत असताना प्रामाणिकपणे त्यांची सेवा करून आपल्याला त्यांचे देखील दुआ आशीर्वाद मिळो एवढीच सदिच्छा आणि शुभेच्छा व्यक्त करतो. आणि आज या ठिकाणी आपण सन्मान करत असताना मगाशी गुरुजींनी सांगितलं, अण्णा तू मंत्री झाला पाहिजे. मी मंत्री हो नाही हो याबद्दल मला कधी कुठली अपेक्षा नाही, मी जाहीरपणे सांगतो. परंतु आपल्या सगळ्यांच्या मनातली इच्छा आदरणीय दादा मुख्यमंत्री व्हायला पाहिजे होती, ते आपण पूर्ण करू शकलो नाही किंवा ते बघू शकलो नाही. परंतु दादाच्या रूपानं आज आपल्याला सुनित्रा वहिनी मुख्यमंत्री म्हणून जरी पाहायला मिळाल्या तरी खूप मोठा आनंद आणि समाधान भविष्यामध्ये आपल्याला मिळेल. आणि ज्या दिवशी आपल्या सुनित्रा वहिनी मुख्यमंत्री होती त्यावेळेला सुद्धा आपण इथं दर्शनाला, जसं स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंनी सर्व मंत्रिमंडळ आणलं होतं, तसं आपण सुनित्रा वहिनीला या ठिकाणी घेऊन येऊ हा तुम्हाला या निमित्ताने विश्वास देतो. पुन्हा एकदा आपल्या सर्व टीमचं